नमस्कार. मी आहे ना 1970ला वगैरे आहे ना खूप ॲडव्हर्टाइजमेंट यायची की बाळाला दूध पाजल्याने आईला किती त्रास होतो वगैरे. आणि नंतर जसं मोठी झाली तेव्हा लक्षात आलं की त्यावेळेला बाहेरच्या अमेरिकन प्रोडक्ट मिल्क पावडर्स त्यांना इथे मार्केटला लॉन्च करायची होती. म्हणून अशा पद्धतीने जाहिरात केली गेली की बायकांनी दूध पाजू नये, जास्त जास्त दूध पाजू नये, बायकांच्या आरोग्याला चांगलं नाही वगैरे. आज काय परिस्थिती झाली आहे, शहरातील बायकांना खरंच बाळंतपणानंतर दूध पाजायचं असेल तरी दूध येत नाही आहे. इथपर्यंतची परिस्थिती आलेली आहे. तसंच मधल्या काळामध्ये बघावी ती भारतीय स्त्री कुठल्या ना कुठल्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये जिंकायला लागली आणि त्याच्यातून मग ब्युटी प्रोडक्ट्सचे लॉन्चिंग व्हायला लागलं. मग ह्याच्यातून तुमच्या लक्षात येईल ज्या वेळेला विदेशी कंपन्यांना त्यांचे प्रोडक्ट लॉन्च करायचे असतात त्यावेळेला इथलं कुठलं तरी प्रोडक्ट बाद करायचं आणि ह्या प्रोडक्टला वाईट ठरवायचं आणि मग हळूच आपल्याला आपल्यासाठी जागा निर्माण करायची. ही त्यांचं तंत्रज्ञान हे आहे त्याच्या मागचं शक्यपण जे आहेत. आता सध्या बघा पनीरची ॲडव्हर्टाइजमेंट अशी येते, असं एवढं पनीर कसं होतं, एवढ्या रुपयामध्ये पनीर होतं आहे आणि तरी ही लोकं पनीर एवढ्या स्वस्तामध्ये जिथे पण जातात तिथे ढाब्यामध्ये तुम्हाला मिळते. म्हणून मी पण थोडासा 5-6 ठिकाणचं रिसर्च वगैरे, आणि हल्ली गुगलवर सगळं बघता येतं, सगळं छान व्यवस्थित, फक्त आपल्याला सोर्सेस कळायला पाहिजेत. तसं मी गुगलमध्ये थोडंसं सर्च केला तेव्हा लक्षात आलं गावच्या ठिकाणी जे दूध एकत्रित केलं जातं तिथे 30 रुपये लिटरप्रमाणे, म्हणजे त्याच्यामध्ये दर्जा असतो, निकृष्ट दूध वगैरे वगैरे. तर आणि अगदी निकृष्ट दुधामधून सुद्धा पनीर छान होऊ शकतं. फक्त पनीर मग कमी बसणं, जितकं निकृष्ट दूध असतं तितकं पनीर कमी, म्हणजे दूध जास्त लागतं पनीर कमी होतं अशा पद्धतीने. तर निकृष्ट दूध गावच्या ठिकाणी 30 रुपये लिटरप्रमाणे बसतं आणि त्या दुधातून 3 लिटर दुधातून 1 किलो पनीर आरामात निघतं. म्हणजे 90 रुपयाला 1 किलो पनीर होणार. फक्त पनीर हा प्रकार झाला. मग पनीर सोडून जे पाणी निघतं त्या पाण्यातून सुद्धा बरेच प्रकार करता येतात. तो जर हिशोब लावला मोठ्या जर अमूलसारख्या मोठ्या दुधाच्या वर अवलंबून असलेल्या अमूल, मेप्रो वगैरे अशा कंपन्या, तर त्यांना बरंच दूध येतं आणि तेवढ्या दुधाचं पनीर केलं आणि त्याचं बरंच बाय प्रोडक्ट निघणार आणि त्या बाय प्रोडक्टमधून ते विकून गेल्यावर त्यांना पनीर खूप स्वस्त पडतं. त्यामुळे हा जो प्रोपगंडा चाललेला आहे ना, हा फक्त ना फक्त आता अमेरिकेचे वगैरे तिकडनं चीज, तिथलं पनीर, तिथलं बटर आपल्याला पुरवण्यासाठी हे मार्केट, त्याच्याच आधी हे केलेलं षडयंत्र आहे. ह्या षडयंत्रातून तुम्हाला आपल्या इकडच्या पनीराबद्दल अविश्वास निर्माण करून मग हळूहळू फॉरेनचे पनीर वगैरे लॉन्च करणार आहेत. त्यामुळे तुम्ही जागरूक राहा. कुठल्याही पद्धतीने अशा संदेशांना बळी पडू नका. थोडीसा रिसर्च मारा. गुगलमुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात. तुम्हाला अविश्वास वाटतो तर जे सीलपॅक नसतात, अमूल, मॅप्रो वगैरे अशा कंपनीशिवायचे पनीर घेऊ नका. हवे तर तुम्ही जर घरी आणणार असाल तर बाहेर. पण अशा पद्धतीने तुम्ही उगाचच प्रोपगंडा करू नका. एवढ्या रुपयाचा हे लागतो वगैरे, बिलकुल नाही. 100 रुपयामध्ये 1 किलो पनीर गावच्या ठिकाणच्या दुधामुळे होतं. आणि हल्ली दूध कलेक्ट केलं जातं, दुधाच्या संस्था अतिशय चांगल्या चालतात आणि तेवढ्या पद्धतीने 5-10% सगळीकडे भेसळ असेल, काही ठिकाणी खोटं पण पनीर बनत असेल, ह्याला माझा अगदी मी नकार देत नाही. पण ह्याचा अर्थ 100% पनीर वाईट आहे हे चुकीचं आहे. आपण माझं ऐकता ह्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे.